पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडते। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। बाईक रॅली काढत निलेश सांबरे यांनी जनतेला संबोधित केलं। यावेळेस बोलताना त्यांनी कपिल पाटील यांच्यावर सुद्धा टीकास्त्र डागलंय। त्यासोबतच मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन सुद्धा केलंय। शनिवारी दुपारी फटाक्यांची आतषबाजी आणि निलेश सांबरे यांना क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण करून बाईक रॅली काढण्यात आली। निलेश सांबरे हे समाजसेवक विविध माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचतायत। आता नव्या उमेदीने ते लोकांपर्यंत पोहोचतायत। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी निलेश सांबरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। यावेळेस ती बाईक रॅली काढण्यात आली आणि बाईक रॅलीच्या वेळेस निलेश सांबरे यांच्यावर पुष्पवर्षाव सुद्धा करण्यात आला। भिवंडीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। बाईक रॅली काढली। निलेश सांबरे यांनी जनतेला यावेळेस संबोधित सुद्धा केलं। यावेळेस त्यांनी कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय। त्यासोबतच मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन सुद्धा केलंय। शनिवारी दुपारी फटाक्यांची आतषबाजी करत निलेश सांबरे यांची ही बाईक रॅली निघाली। यावेळेस क्रेनच्या सहाय्याने त्यांना पुष्पहार सुद्धा अर्पण केला गेला आणि ज्यावेळेस बाईक रॅली निघाली होती त्यावेळेस त्यांच्यावर पुष्पवर्षाव सुद्धा केला गेला। या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। मी सुरेखा जनार्दन जाधव, आम्ही देवळीतून आलोय। जिजाऊ अध्यक्ष सांबरे साहेब खासदार झाले पाहिजेत आणि ते येणारच आहेत। आम्हाला अपक्ष आहे, आम्हाला अपक्ष पाहिजे खासदार म्हणून। आम्हाला खूप आपण करणं अपक्ष आहे। ते जनतेसाठी फार काही करतात आणि गरीब दुबळ्यांसाठी ते एक देवत आहेत एवढंच बोलतो। म्हणून आप्पा खासदार झालेच पाहिजेत ना, आलेच पाहिजेत। आमचा वादा आहे, एवढी इच्छा पूर्ण झाली पाहिजे आमची, बस दुसरं काही पाहिजे नाही आम्हाला। तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निलेश सांबरे यांची बाईक रॅली भिवंडीमध्ये निघाली। यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। यावेळेस निलेश सांबरे यांच्यावर पुष्पवर्षाव सुद्धा केला गेला। तसंच क्रेनच्या सहाय्याने त्यांना पुष्पहार सुद्धा अर्पण केला गेला। निलेश सांबरे यांची ही बाईक रॅली आणि या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। जोरदार शक्ती प्रदर्शन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निलेश सांबरे यांनी केलं। तरी दृश्य आपण पाहतोय, निलेश सांबरे यांना क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार सुद्धा घातला गेला। यावेळेस त्यांच्यावर पुष्पवर्षाव सुद्धा केला गेला। मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन हे केले गेले आहे। तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस, 5 वाजता प्रचार बंद होणार आणि त्याआधी निलेश सांबरे यांनी भिवंडीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। बाईक रॅली काढली गेली। या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती निलेश सांबरे यांनी भिवंडीमध्ये केली होती। मैं उपस्थित हुए अभी 5 मिनट में प्रकाश जी अम्बेडकर साहब आ रहे हैं, जिनके माध्यम से मैं इलेक्शन लड़ा रहा हूँ। वो वंचित बहुजन आघाड़ी प्रहार और व्यायाम खानदेश जिला अखिल महाराष्ट्र कुणबी एकीकरण समिति सकल मराठा संघ और बहुत कई छोटी मोटी संगठन और आप सब मेरे सिस्टर लोगों, सब भाइयों, आपके दम पे मैं इस इलेक्शन लड़ रहा हूँ।